युद्ध चालू आहे इराण अमेरिका, आपले महाराष्ट्रातले काही भाविक यात्रेकरू तिकडे अडकलेले आहेत, पण संपर्क साधतात. मात्र आता काय परिस्थिती आहे, किती लोक आलेले आहेत, अजून काय पुढचं प्लॅनिंग आहे? मला वाटतं दुबईहून सतत फोन येत आहेत. मी काल जवळपास 300-350 लोकांशी बोलत असेल, म्हणजे त्या ग्रुपमधून कोणी 25 आहेत, कोणी 30 आहे, एका ठिकाणी 60 आहेत. मग त्याच्यामध्ये नगरचे, पुण्याचे आहेत मोठा ग्रुप, धुळ्याचे आहेत, जळगावचे 30 जणं आहेत, अनेक जणं आहेत जे टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेले, पर्यटक म्हणून गेलेले होते. आणि युद्ध सुरू झाल्यामुळे विमानसेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमधले, ते राहण्याचे त्यांचे जे बुकिंग होतं एजंटने केलेलं ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका. काही म्हटले आपले पैसे नाही आहेत, म्हणजे ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये विमानसेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसीसुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोललो होतो. मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. भाऊ, आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यावरून प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी असतील, ओवेसी असतील, संजय राऊतांनी आज अग्रलेखनामधून खोमेनी यांचं कौतुक केलेलं आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे, या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघता? खोमेनी यांचं कौतुक केलं जात आहे, बलिदान आहे. हां, हे बलिदान आहे असं संजय राऊत म्हणतात अग्रलेखात. हे संजय राऊत त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही बोलू शकतात. ते कोणाबद्दलही बोलू शकतात. ते तिकडे जाऊन लढूसुद्धा शकतात त्यांच्याकडून. त्यांना काही लिमिटेशन नाही त्यांचं काही. ते करावं, ते त्यांना काय वाटेल ते. पण मला वाटतं अशा वेळी, ज्यावेळी आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अशा वेळी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय बोलावं, काय बोलू नये, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसलंच पाहिजे का? राजकारण केलं पाहिजे का? मोदीजी का बोलत नाही, त्याच्याबद्दल हे का बोलत नाही, ते हे काय गंमत चालली आहे का? इतका बालिश स्टेटमेंट आपण का करतो? त्यामुळे लोक आपल्या डोक्याची स्क्यू करतात. मला वाटतं असं त्यांनी करू नये. प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे की नरेंद्र मोदींच्या 2 रील्स माझ्याजवळ आहे, त्या जर बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर त्यांनी खुर्ची खाली करावी, अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी. बापरे, बरं भयंकर आहे, कठीण आहे. मग वाट कशाला बघतायत म्हणा तुम्ही? हां, अनेक नेते आहेत तिथे महाराष्ट्रातले, ते अशाच वल्गना करत असतात नेहमी. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलू नये. आणि पंतप्रधानांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर मला वाटतं बोलणं टाळलं पाहिजे. युद्धजन्य परिस्थितीमुळे नाशिकचे जे कांदा आणि द्राक्षाचे कंटेनर आहेत, हां, जेएनपीटीच्या बाहेर अडकून पडलेले आहेत. हो, दुबईचा पोर्ट जो आहे तो पूर्णपणे बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांनी म्हणजे सगळा माल जो आहे तो पडून येते. ठिकाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपण बघतात युद्ध सुरू आहे. दुबईवर सुद्धा किती अटॅक होतो आहे तोही आपण बघतो आहात. बाकी आखाती देशामध्ये जो आपला माल या ठिकाणी जातो, कांदा असेल, काय द्राक्ष असतील, फळं असतील, मला केळी पण आमची त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेली आहेत. आता परिस्थितीच अशी आहे, निर्माण झालेली आहे की त्याला आपण काही करू शकत नाही. त्या स्पेशल केसमध्ये फक्त आमचा कांदा जाऊ द्या, का द्राक्ष जाऊ द्या, का केळे जाऊ द्या, असं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही आहे. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागणार आहे. पण कांद्याला जो फटका बसतो आहे तर कांद्याला अनुदान द्यावं अशी शेतकरी मागणी करतात. आता बघू, आता कॅबिनेटमध्ये त्या संदर्भामध्ये विचार करू. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. शेतकऱ्याची मागणी रास्त आहे, पण या संदर्भामध्ये शासन योग्य निर्णय घेईल. परिस्थितीनुसार ज्या वेळेला उमेश पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत 6 मार्चला, भाजपने तिकीट नाकारल्याने ठाकरे गटात देखील. आम्ही त्यांना हाकललेलं आहे, त्यांना कुठे जाऊ द्या. बरेच पक्ष बदलून होतात, ते फिरतील ते आता सगळीकडे वन. पण त्यांना आता कुठेच काही जमत नाही. त्यांना आता मी सांगितलं, तुम्ही तुमच्या गावातली ग्रामपंचायत निवडून येऊन दाखवा, फक्त बाकीचं जाऊ द्या. एखाद्या पंचायत समितीला निवडून येऊन दाखवा. पक्ष सोडल्यावर काय होतं ते अनेक लोकांना कळालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. परत विषय तिथेच येतो फिरून. आता तुमच्याच मित्र पक्षात चाललंय प्रवेश. जाऊ द्या ना, मग त्यांना कुठे जाऊ द्या. त्यांनी कुठेही जावं आणि निवडून येऊन दाखवावं. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना मारहाण झाली, ती गुन्हा देखील दाखल झाला आहे. अतिशय गंभीर विषय आहे. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलं, सगळ्या टी व्हीवर. अतिशय गंभीर विषय आहे. ज्या पद्धतीने तो बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणातला मला आज कळालं. आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल लाईनीमध्ये घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणाने त्याला धरतात, परत 4-5 जणांनी येऊन नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे. हे मलासुद्धा आवडलेलं नाही. मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला
आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ॲक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ॲक्शन झाली. एका भाविकाला तरुणाला धरून एवढे 4-5 जण मारतायत, म्हणजे कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. भाऊ, ही पहिलीच घटना नाही, आधी पण वारंवार अशा घटना घडत आहेत. आणि तो जो मुलगा होता, आता देवस्थान ट्रस्टचे लोक सांगते की तो ड्रग्ज पेलेला होता, म्हणजे हे कसं सिद्ध करतायत? आता तो चौकशीचा भाग झालेला आहे. तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे. त्यांनी तक्रारसुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे. पण आता तुम्ही कसं ओळखलं ड्रग प्यालेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही कशाला 4-5 जण 6-7 जण त्याला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाही आहे. तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना. तुम्ही का सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे. तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथं वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक त्या ठिकाणी देवस्थानचे ट्रस्टी जे आहेत त्यांची वारंवार मुजोरपणा होतोय, त्यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? निश्चित आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावं लागेल. मी पोलिसांनी सांगितलं की त्यांचा एक अभ्यासवर्ग घ्या आणि त्यांना शिकवा लोकांची कसं वागावं, काय करावं, काय करू नये, त्या बाबतीमध्ये त्यांना कडक ताकीद द्या. त्यांचा अभ्यासवर्गही घ्या. इतक्या लांबून लोक त्या ठिकाणी येतात, आपण त्यांना असं मारावं बेछूट हे कदापि सहन केलं जाणार नाही. शिर्डी शहाणे शिंगणापूरप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी त्यावर नेमावा, श्रमदर्शक संस्थांवर, आणि पोलीस सिक्युरिटी सुद्धा पोलीस अधिकारी तिथं असावा असं आपल्याला वाटतं. निश्चित मला या संदर्भामध्ये आत्ताच आमचं ठरलं बैठकीमध्ये. मी ते म्हटलं की मी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी त्याच्यावर बोलतो आणि इथे काय काय सुधारणा केली पाहिजे, काय बदल केला पाहिजे, या संदर्भामध्ये मी 1-2 दिवसामध्ये उद्याच बहुतेक मान्य मुख्यमंत्री महोदयाशी बोलेल. भाऊ, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात नवीन माहिती समोर येते आहे. एका झाडाला आदळल्यानंतर तो अपघात झाला, पण ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी कुठलंही झाड नव्हतं. एक नवीन वाद त्याच्यामुळे निर्माण होतो. त्या संदर्भामध्ये मी काही टेक्निकल माणूस नाही, आपण सांगू शकत नाही. पण सगळी डिटेल चौकशी या संदर्भात, सखोल चौकशी या संदर्भामध्ये सुरू आहे. मला वाटतं ते सगळं अहवाल समोर आल्यावरच या बाबतीमध्ये बोलता येईल. आणि आता हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत, लोक काय म्हणतायत, या संदर्भामध्ये बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे. महानगरपालिकेतल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांप्रमाणे आता सेतूसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. 500पेक्षा अधिक इच्छुक आहेत असं कळत आहे. कधीपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे? होईल, 1-2 दिवसामध्ये होईल. 1-2 दिवसामध्ये नावं जाहीर करू. पण मला वाटतं त्याची मुदत आता कधी आहे शेवटची? 4-5 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये आम्ही नावं फायनल करू. 1 आठवड्याभरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल. काय? हो, स्वीकृतचा सदस्य चांगला असला पाहिजे. कुंभमेळ्याची कामं चालू आहेत. हो. अख्खं शहर फोडलेलं आहे. हो. लोकांना मनस्ताप खूप सहन करावा लागतोय, कामं होत नाहीये. काय आपलं खूप चांगल्या सेवा आपल्याला द्यायच्या आहेत. गॅस एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली जाते. फायबर केबलच्या बाबतीमधून त्या ठिकाणी चांगली सुविधा मिळावी म्हणून त्या ठिकाणी आता मला वाटतं आपल्याला सुंदर हे डिजिटल करायचं आहे, सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. रोड आपण आता सिमेंटचे करतो आहे सगळे, डांबरी फोडून. मला वाटतं आम्ही आधीच सांगितलेलं होतं की आम्ही आपली माफीच मागतो. थोडे दिवस आपल्याला त्रास सहन करावा लागेल, पण अतिशय वार लेवलवर युद्धपातळीवर कामं सुरू आहेत. एक 2-3 महिने आपल्याला अजून त्रास सहन करावा लागेल. पण मला वाटतं त्यानंतर आपल्याला खूप वर्ष कधी खड्ड्यातून जावं लागणार नाही. 25-40 वर्ष खड्डे पडणार नाही असे रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. सगळ्या सेवा फायबर केबलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. गॅसच्या बाबतीमध्ये देतो आहोत, पाण्याच्या माध्यमातून देणार आहोत. आणि म्हणून थोडा दिवस त्रास सहन करावा लागेल असं आम्ही आधीच नागरिकांना सांगितलं. आणि सगळ्या चांगलं सहकार्य आम्हाला करतायत, त्याबद्दल नाशिककरांचे धन्यवाद. साधू महंतांकडून नाराजी अजूनही व्यक्त होते की कामं जेवढ्या गतीने पाहिजे तेवढ्या गतीने होत नाही आणि दर्जाबाबत पण शंका उपस्थित केली जाते. मला वाटतं कुठेही तडजोड नाही, हो. कुठेही तडजोड नाही. याच्यावर आम्ही 2-2 एजन्सीच्या काम चेक करायला पुरेशा ठिकाणी ठेवलेले आहेत. 2-2 एजन्सी ठेवलेल्या आहेत. कामाच्या बाबतीमध्ये आजही आढावा घेतला तर एवढं साहेब आपली जी मुदत आहे त्याच्या आत आपण म्हणजे 6 महिन्याची मुदत असेल, 8 महिन्याची मुदत आम्ही 6 महिन्यामध्ये काम पूर्ण करू आणि ते दर्जेदार करू. आजही सक्त ताकीद देण्यात आली की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अतिशय चांगल्या प्रतीचे काम आम्ही या ठिकाणी करू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.